नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 11 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे मित्रांनो. आपल्या परीक्षेमध्ये हमखास हा प्रश्न विचारला जाणार. तर प्रश्न असा असणार आहे की नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, संजय मल्होत्रा. हे नुकतंच RBIचे नवीन गव्हर्नर म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, संजय मल्होत्रा, जे की RBIचे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत. आणि हे जे संजय मल्होत्रा आहेत मित्रांनो, यांचा कार्यकाळ हा 3 वर्षांसाठी असणार आहे. यापूर्वीचे गव्हर्नर होते आपले शक्तिकांत दास. यांचा नुकताच काल 10 डिसेंबरला कार्यकाळ हा समाप्त झालेला आहे आणि आज दिनांक 11 डिसेंबर पासून हे संजय मल्होत्रा पदभार स्वीकारणार आहेत. आणि संजय मल्होत्रा कोण आहेत तर 1990च्या राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. या त्यांच्याविषयीच्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. अशा प्रकारचे विधान हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यासोबतच RBIचा उल्लेख आलेला आहे, तर आपल्याला RBI विषयी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. RBIचा लॉंग फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935ला. आणि त्यासाठी एक आयोग आलं होतं, यंग हिल्टन आयोग. त्यांना शिफारस केली होती RBIची स्थापना करण्यासंदर्भामध्ये. तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि नवीन गव्हर्नर बनलेले आहेत संजय मल्होत्रा. तसेच मित्रांनो, हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते RBIचे तर CD देशमुख. हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच इतर ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत महत्त्वाच्या पदांवर, त्या सुद्धा आपल्याला एकदा या ठिकाणी रिवाईज करायच्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या या नियुक्त्या आहेत, आपल्या परीक्षांमध्ये त्या विचारल्या जातात. तर पहिली नियुक्ती आहे SSB. त्याचे प्रमुख बनवण्यात आलेले आहेत अमृत मोहन प्रसाद. BSFचे प्रमुख म्हणून दलजीत सिंग चौधरी यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. CRPFचे प्रमुख अनिश दयाल सिंग. CISFचे प्रमुख म्हणून राजविंदर सिंग भट्टी. NSGचे प्रमुख म्हणून B श्रीनिवासन. SPGचे प्रमुख म्हणून आलोक शर्मा. ITBPचे प्रमुख म्हणून राहुल रसगोत्र. NDRFचे प्रमुख म्हणून पियुष आनंद यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच जे अनुराग गर्ग आहेत त्यांना NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. तसेच आपल्या जी भारतीय सेना आहे त्याच्या 3 प्रमुख पदांवर ज्या काही नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंग यांना बनवण्यात आलेलं आहे. भारतीय नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि भारतीय सेना प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी. त्यासोबतच महाराष्ट्राच्या दृष्टीने 2 महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनल्यात सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच महाराष्ट्राचे विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, राहुल नार्वेकर. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. तर यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे राहुल नार्वेकर. आणि हे सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आणि हे जे राहुल नार्वेकर आहेत मित्रांनो, ते मुंबईमधील कुलाबा या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर ते लक्षात ठेवायचं आहे सयाजीराव सीलम. तसेच सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते शिवराज पाटील 42 वर्ष. सर्वात वृद्ध अध्यक्ष होते मधुकर चौधरी. त्यासोबतच आपल्याला हे पण पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत की महाराष्ट्र विधानसभामध्ये एकूण 288 सदस्य संख्या आहे. आणि महाराष्ट्राचं जे विधिमंडळ आहे ते द्विग्रही आहे, जे की विधानसभा आणि विधान परिषद असं दोघांचं मिळून बनलेलं आहे. तर हे पॉईंट सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी आम्हाला बघण्यात आलेले आहेत की फक्त आपला व्हिडिओ पाहतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत.
कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण वाटत असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यामधूनच आम्हाला तुमच्यासाठी अजून काम करण्याची ऊर्जाही मिळत असते. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पायल कपाडिया. हिला नुकतंच जे गोल्डन ग्लोब अवॉर्ड सेरेमनी आहे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, पायल कपाडिया, जे की एक भारतीय चित्रपट निर्माती आहे. त्यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि असा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय व्यक्ती बनली आहे मित्रांनो. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. ते आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, तर स्टार करून ठेवायचं आहे. तसेच यांचा जो चित्रपट आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा एक पुरस्कार देण्यात आलेला आहे. ग्रँड प्रिक्स अवॉर्ड असं त्याचं नाव आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जसं मिस वर्ल्ड 2024 ची विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता आहे व्हिक्टोरिया थैलविक. ज्ञानपीठ 2023 चे विजेता आहेत गुलजार आणि रामभद्राचार्य. 33वा सरस्वती सन्मान ते प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आला आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार 2023चा BR कंबोज यांना. त्यासोबतच जे साहित्य अकादमी मराठीशी संबंधित जे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार भारत सासने यांना देण्यात आलेला आहे त्यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी. साहित्य अकादमी युवा साहित्याचा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उस्वन या कादंबरीला देण्यात आलेला आहे. हे दोन महत्त्वाचे आहेत साहित्य अकादमीचे मराठी संबंधित पुरस्कार. ते हमखास आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच घाना देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, जॉन महामा हे घाना देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. त्यासोबतच जे इतर देशांचे प्रमुख अलीकडच्या काळामध्ये बनलेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर पहिलं नाव आहे हरिनी अमरसूर्या, जे श्रीलंकेच्या पंतप्रधान बनलेले आहेत. त्यानंतर अनुराग कुमारा दिसानायके, जे श्रीलंकेचे राष्ट्रपती बनले आहेत. मिशेल बर्नियर फ्रान्सचे पंतप्रधान बनलेले आहेत. त्यानंतर आहेत पेटागटर्न शिनावात्रा, जे थायलंडचे पंतप्रधान बनले आहेत. मसूद पेजिशकियन इराणचे राष्ट्रपती. कीर स्टारमर ब्रिटनचे पंतप्रधान. मोहम्मद युनुस बांगलादेशचे पंतप्रधान. आणि सिरिल रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनलेले आहेत. तर हे इतर देशाचे जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जातं, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच केंद्र सरकारने किती नवीन नवोदय विद्यालय सुरू करण्याला मंजुरी दिली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नवीन 28 नवोदय विद्यालय सुरू करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. ते एक योजना आहे मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय योजना. त्या योजनेअंतर्गतच केंद्र सरकारने 28 नवीन नवोदय विद्यालय आणि 85 नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्याला मंजुरी दिलेली आहे. तर ही योजना आपण लक्षात ठेवायची आहे. आणि किती नवोदय विद्यालय सुरू करण्यात येणार आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे 8,232 कोटी रुपये. आणि ही जी काही जवाहर नवोदय विद्यालय योजना आलेली आहे मित्रांनो, त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण नीती आणण्यात आलेली होती 1986 ला. त्यामध्येच सांगण्यात आलं होतं की अशा प्रकारचे नवोदय विद्यालय हे योजना सुरू करण्यात यावी. आणि तेव्हापासून अशा प्रकारच्या विद्यालयांना सुरुवात करण्यात आलेली आहे. याचा उद्देश काय होता, तर ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहासोबत जोडण्यासाठी अशा प्रकारचे विद्यालय हे सुरू करण्यात येत असतात. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत, कारण योजनांवर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच महिला ज्युनियर आशिया हॉकी कप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ओमान या देशामध्ये ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, आता आपण जे महिला बघितलं त्यांची स्पर्धा सुरू झालेली आहे, पण पुरुष ज्युनियर आशिया हॉकी कप सुद्धा ओमानमध्येच पार पडलेला आहे. ते स्पर्धा संपलेली आहे. त्याचा विजेता लक्षात ठेवायचा आहे भारत आहे, उपविजेता आहे पाकिस्तान. तर या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
भीमा सखी योजनेचा शुभारंभ कोठून केला? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पानिपत या ठिकाणावरून आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदींनी भीमा सखी योजना सुरू केलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. योजनेचं नाव लक्षात ठेवायचं आहे भीमा सखी योजना, आणि अतिशय महत्त्वाची योजना आहे मित्रांनो. यावर आपल्या परीक्षेमध्ये 100% प्रश्न येणार, म्हणून लक्षपूर्वक हा प्रश्न बघायचा आहे. याची सुरुवात ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हरियाणामधील पानिपत या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याचा उद्देश काय आहे, का सुरू करण्यात आली आहे योजना? तर ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे ज्या महिला असणार आहेत त्यांना LICच्या पॉलिसीज त्या विकू शकणार आहेत, आणि त्याद्वारे सरकार काय करणार आहे, त्यांना काही मासिक असं स्टायफंड देणार आहे, भत्ता देणार आहे 5,000 ते 7,000 या दरम्यान. यासाठी पात्रता असणार आहे 18 वर्ष ते 70 या दरम्यान, आणि त्यासाठी शिक्षण लागणार आहे कमीत कमी 10वी पास तरी ती महिला असायला पाहिजे. तर या काही गोष्टी आहेत तेवढ्या आपल्या पॉईंट्स लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच ज्या इतर महत्त्वाच्या योजना आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसे श्रमिक बसेरा योजना आहे गुजरात सरकारनं सुरू केलेली, त्या ठिकाणच्या जे काही कामगार लोक आहेत त्यांना राहण्याची सोय करण्यासाठीची ती योजना आहे. त्यानंतर आहे सुभद्रा योजना, जी की ओडिशा या राज्याने सुरू केलेली आहे. आपली लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारची, ती सुद्धा आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 9 डिसेंबर. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस हा दरवर्षी 9 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आणि हा का साजरा करण्यात येतो, तर भ्रष्टाचार विरोधी जागरूकता लोकांमध्ये वाढवण्यासाठी अशा प्रकारे हा दिवस साजरा करण्यात येतो. याची थीम लक्षात ठेवायची आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधात तरुणांसोबत एकजूट होणे, उद्याच्या इमानदारीला आकार देणे. तर ही थीम सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर काल ज्या काही घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं या ठिकाणी क्विक रिव्हिजन आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, नुकतेच अंडर-19 आशिया कप 2024चा विजेता कोणता संघ ठरला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणी कोपर्निकस सेंटिनल-1C उपग्रह अवकाशात सोडला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, युरोपियन स्पेस एजन्सीनं हे उपग्रह अवकाशामध्ये सोडलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच चर्चेत असणारा दृष्टी 10 स्टारलाइनर काय आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, ड्रोन. हे एक प्रकारचं ड्रोन होतं मित्रांनो, त्याचं नाव होतं दृष्टी 10 स्टारलाइनर. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच स्वयंचलित उपग्रहाचे यशस्वी परीक्षण कोणी केले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, चीन या देशाने याचं यशस्वी परीक्षण हे केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी मांस खाण्यास बंदी घालण्यात आली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आसाम या राज्यामध्ये अशा प्रकारचं आदेश हे त्या सरकारकडून काढण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारताच्या कोणत्या शेजारी देशाने चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर स्वाक्षरी केली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नेपाळ या देशाने यावर स्वाक्षरी केलेली आहे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच ऊर्जावीर योजना कुठून सुरू करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, विजयवाडा या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, विश्व वन्यजीव संरक्षण दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 4 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व प्रश्नांविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आणि अतिशय असं डिटेलमध्ये उत्तर दिलेलं आहे. खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन. ते विद्यार्थी खरंच चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहे हे यावरून दिसून येत आहे. त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये नक्कीच दिसून येणार आहे. म्हणून जे विद्यार्थी याचं उत्तर सांगत नाहीत त्यांनी सुद्धा उत्तर सांगण्याचा प्रयत्न हे करायचा आहे मित्रांनो. यामुळेच तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये त्या गोष्टी लक्षात राहणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला चांगला त्याचा आउटपुट मिळणार आहे. चला मग, ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत
याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडली होती आणि ती अख्ख्या भारतभर बातम्यांमध्ये होती. खूप गाजलेली घटना आहे आणि त्यानंतर त्या राज्याने अशा प्रकारचं विधेयक हे त्यांच्या विधानसभेमध्ये पारित केलेलं आहे. मग बघूया तुम्हाला ही घटना माहिती आहे की नाही. थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच जे विद्यार्थी आपल्या चॅनलला दररोज रेग्युलर व्हिजिट करतात, आपले व्हिडिओ पाहतात, त्यांनी सुद्धा कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्याला सुद्धा मित्रांनो जॉईन करून घ्या, कारण त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर जे काही स्टडी मटेरियल आहे ते मोफतमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हाइड करत असतो. म्हणून त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.